विटा शहर हिंदू मुस्लिम ऐक्य आदर्शवत। विटा येथील मुस्लिम बांधवांना विटा पोलिसांच्या वतीने इफ्तार पार्टी। विटा मुस्लिम बांधवांनी केला पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांचा सत्कार। विटा शहरासह खानापूर तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांना आगामी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता सलोखा कायदा राखत विटा शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्य आदर्शवत असल्याचं मत, त्यात सर्वांनी आदर्श घ्यावा असं आवाहन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे आवाहन केलं। विटा शहरातील साळशिंगे रोड येथील मक्का मस्जिद येथे विटा पोलीस ठाणे यांच्या वतीने तमाम सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यातील पवित्र व कडक रोजा या निमित्ताने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मक्का मस्जिदचे अध्यक्ष इक्बाल रज्जाक तांबोळी यांनी सर्व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला, तर विटा पोलीस ठाणे गोपनीय विभागाचे संबंधित अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला, तर ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांचाही तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक मुस्लिम बांधवांनी आपले विचार व्यक्त केले। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब म्हणाले की विटा शहर व खानापूर तालुका हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं। यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सर्व मुस्लिम बांधवांच्या बरोबर पवित्र रमजान महिन्यातील रमजान उपवास सोडताना एकत्र बसून उपवास सोडला। आगामी येणाऱ्या रमजान ईद निमित्त सदिच्छा शुभेच्छा देत आपणास कोणतेही सहकार्य लागलं तर नक्कीच केलं जाईल। विटा शहरात हिंदू मुस्लिम बांधवांचं ऐक्य खरंच आदर्शवत आहे, सर्वांनीच हा आदर्श घ्यावा असे विचार व्यक्त केले। शेवटी सामाजिक कार्यकर्ते असलम मुल्ला यांनी विटा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब व त्यांच्या टीमचा आभार मानले। सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। सर्वांच्यासाठी आमच्या विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक शरद मेमाणे साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्याची सर्व बांधवांना विनंती करतो की आपण शांततेने त्यांचं सर्व मार्गदर्शन ऐकावं। सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे गुगे साहेब आणि SDPO विपुल पाटील साहेब आणि पोलीस स्टेशन विटा यांच्या वतीने मी आपणाला हा जो रमजान महिना आहे, हा पवित्र महिन्याचा शुभकामना देत आहे। हा जो पवित्र महिना आहे त्याच्यात इफ्तार पार्टी करण्याचा आमचा जो इच्छा असते, कारण त्याच्यामध्ये एक प्रेम आणि भाईचारा, अमन, शांती हा सर्व पैगाम ह्या महिन्यामध्ये एकवटला जातो। ह्या महिन्यामध्ये कारण ह्याच्यामध्ये आपल्या सर्व मुस्लिम बांधवांचं शरीर मन हे एकदम पवित्र होत असतं, एकदम टॉक्सिक ॲसिड बाहेर पडून सर्व मन आणि हे एकत्र पवित्र महिन्यामध्ये आपण मार्गक्रमण करत असतो। त्याच्यामध्ये मला प्रत्येक पोलीस स्टेशनला जिथे जिथं जातो तिथे हा एक इफ्तार पार्टी करण्याचा योग मला मिळतो, त्यामुळे मी खरंच मुस्लिम बांधवांचे मी आभार मानतो। इक्बाल भाई आहे, असलम भाई आहे आणि पत्रकार बंधू आहे, जसे आम्हाला प्रेम देत आहेत तसेच तिथे तिथे आम्ही जातो पोलीस स्टेशनला, तिथे सर्व्हिस केली आहे, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस माझ्या झालेल्या आहे। तिथे सर्वांनी असंच मुस्लिम बांधवांनी प्रेम दिलेलं आहे। असंच प्रेम तुमचंसुद्धा विटा परिसरामध्ये आम्हाला मिळो आणि त्याचबरोबर आपण जे रोजे पकडलेले आहेत त्याचं अल्लाने कबूल करावं आणि आपल्या घरामध्ये शांती, अमन, भाईचारा, प्रॉस्पेरिटी हे सर्व घरामध्ये तुमच्या देवाने अल्लाने द्यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आपला हा रोजा आणि येणारा ईद फेस्टिवल आहे, त्याचबरोबर अनेक हिंदूंचे सुद्धा फेस्टिवल आहेत, त्याच्यामध्ये रामनवमी आहे, त्या सर्व आपण एकत्र ऑलरेडी आपण विटा भागामध्ये मी मागचं सर्व बघितलं, तर सर्वांनी एकत्र येऊन खूप छान पद्धतीने हे सर्व
जे काही ईद आहे सर्व कार्यक्रम आहेत ते एकदम छानपणे साजरे केलेले आहेत तसे तिथून पुढे साजरे करावेत आणि आपल्याला कुठलीही अडचण आली तर पोलीस स्टेशनला आम्हाला कळवावं. कुठेही गैरसमज करून घेऊ नका. एखाद्या व्हॉट्सअपवर एखादी बातमी पसरते आणि आपल्यातलं कोणच नसतं पण दुसरं कोणतरी असतं आणि आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे जे काय असेल ते आम्हाला कळवा, रात्रीचं कळवा, काही अडचण येणार नाही. आपण तिथल्या तिथे इक्बालबाई आपण सर्वजण बसू आणि तो काय असेल छोटा मोठा प्रश्न तो आपण मिटवू. कारण आपल्याला सर्वांना शांती हवी, आपल्याला सर्वांना घराचं प्रेम हवं आहे, एकमेकांचा भाईचारा हवा आहे. त्यामुळं कुठे एखादा नटोरीत असेल त्याला आपण बाजूला काढू, पण त्यासाठी आपल्या विट्याची शांती आपण बंद करणार नाही. आणि मी शेवट जाता म्हणेन लोकसभेची निवडणूक आहे, सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा. भारतीय राज्यघटना आणि पोलीस प्रशासन आणि प्रशासनाच्या तर्फे मी विनंती करेन सर्वांनी मतदानाचा हक्क आपला बजवावा आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन करावे. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.